एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे वेगाने वाहणारे वारे लक्षात घेता मत्स्य विभागाने 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातली आहे। त्यामुळे मच्छीमार बांधव आता पुन्हा संकटात सापडलेत। 2 महिने आमचा व्यवसाय ठप्प राहिल्याने आम्ही जगायचं कसं असा विचार या मच्छीमारांना पडलाय। त्यामुळे सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी या कोळी बांधवांनी सरकारकडे केली आहे। आमच्या बोटी पहिल्या 1 ऑगस्ट पासून चालू होतात। 1 ऑगस्ट ते 31 मे पर्यंत चालू होतात। पण 1 ऑगस्ट नंतर वादळ वैकार असे सगळं होऊन मच्छी पण कमी झालेली आहे। त्याच्यामुळे सगळा आम्हाला हा जो आम्ही पैसा खर्च करतो आम्हाला निघत नाही। आणि आता परत या मे मध्ये मिळायची होती मच्छी ती पण आता मिळत नाही। वादळ हे सगळं वादळ वगैरे झालेलं आहे काय, त्यामुळे बोटी परत आलेल्या आहे। सगळंच आमचं म्हणजे एवढा नुकसान झालं की आम्ही हे आमचे यूपीचे कामगार आहेत त्यांना आम्ही पैसे देणार कुठून आम्ही जो कर्ज काढलेला तोच पहिला फिटत नाही, आता यांना देणार कुठून आम्ही पैसे। ते पण आज 1 वर्षभर सगळं घरदार टाकून येतात। मग त्यांचे पण मुलं बाळ आहेत, त्यांना आता देणार कुठून आम्ही। आता आम्ही बँकेतून कर्ज काढलेलं, आता परत बँक आम्हाला देणार कुठून कर्ज। त्यामुळे त्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी मदत करावी आमची नम्र विनंती। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।